आज भारतात घड्याळ खरेदी करायचं म्हटलं तर बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं टायटन. पण एक काळ असा होता जेव्हा टायटन अस्तित्वात सुद्धा नव्हतं आणि भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 10 घड्याळांपैकी 9 घड्याळांवर एकच नाव असायचं, HMT. एका बाजूला होती HMT, भारत सरकारची स्वदेशी कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला होती टायटन, एक प्रायव्हेट कंपनी जिने आधुनिक डिझाईन्स, कॉर्ड्स टेक्नॉलॉजी आणि बदलत्या ग्राहकांच्या आवडी यांच्यावर पैज लावली होती. आज टायटन भारतातली सर्वात मोठी वॉच कंपनी आहे, तर HMTचं नाव फक्त जुन्या घड्याळप्रेमींच्या आठवणींमध्ये उरलंय. पण प्रश्न असा आहे की एकेकाळी बाजारावर जवळपास एक हाती राज्य करणारी HMT हरली कशी आणि टायटन जिंकली कशी? HMTकडे अनुभवी इंजिनियर्स होते, मोठमोठे कारखाने होते, गव्हर्नमेंट सपोर्ट होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा विश्वास होता. तरीही इतरांना वेळ दाखवणाऱ्या या सरकारी कंपनीवर एक वेळ अशी आली की स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देण्यासाठी तिच्याकडे पैसे उरले नव्हते. अशाने कर्ज वाढत होतं, तोटा वाढत होता आणि HMT हळूहळू बुडत चालली होती. पण असं काय घडलं की एकेकाळी भारताची शान असलेल्या या कंपनीवर इतकी वाईट परिस्थिती आली? स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समोर एक मोठं आव्हान होतं. भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवायचं. मग ते सुई बनवणं असो, ट्रॅक्टर बनवणं असो किंवा मोठे उद्योग उभे करणं असो. याच विचारातून 1953 मध्ये बँगलोरमध्ये एका सरकारी कंपनीची स्थापना झाली. नाव होतं हिंदुस्तान मशीन टूल्स, म्हणजेच HMT. सुरुवातीला HMT फक्त कारखान्यांमध्येच वापरली जाणारी मशीन टूल्स तयार करत होती. पण त्यावेळी भारताकडे एक अशी गोष्ट नव्हती जी प्रत्येक माणसाच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडत होती, आणि ती म्हणजे स्वतःचं भारतीय घड्याळ. कारण त्या काळात बाजारात वेस्ट एंड आणि अँग्लो स्विस सारख्या विदेशी कंपन्यांची घड्याळं उपलब्ध होती. पण ती इतकी महाग होती की सामान्य माणूस ती विकत घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. आणि त्याहून मोठी अडचण म्हणजे या कंपन्या भारतासोबत त्यांचं टेक्नॉलॉजी शेअर करायला सुद्धा तयार नव्हत्या. अशातच एकदा जवाहरलाल नेहरू यांना भेट म्हणून एक स्विस घड्याळ मिळालं आणि ते घड्याळ त्यांना खूप आवडलं. पण त्याच वेळी त्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, अशा दर्जाची घड्याळ आपण भारतात का बनवू शकत नाही? आणि तिथूनच एका नव्या मिशनची सुरुवात झाली. सुरुवातीला अनेकांना ही कल्पना वास्तव वाटत होती, पण सरकारने हा निर्धार खरोखरच केला होता की भारतात स्वतःची घड्याळं बनवायची. आणि यासाठी घड्याळ निर्मितीचं टेक्नॉलॉजी मिळवण्यासाठी जपानच्या सिको कंपनीशी चर्चा सुरू झाली. मात्र पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही. सिको सोबतचा करार पुढे सरकला नाही आणि हा संपूर्ण प्रकल्प अपयशी ठरणार असं वाटू लागलं. पण तेव्हाच एक अनपेक्षित गोष्ट घडली. सिकोची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या सिटीझनला या प्रकल्पाची माहिती मिळाली आणि त्यांनी लगेचच HMT सोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सिटीझनने फक्त आपली टेक्नॉलॉजीच दिली नाही, तर HMTच्या टेक्निशियनना ट्रेनिंग सुद्धा दिलं आणि अशा प्रकारे भारताच्या पहिल्या स्वदेशी घड्याळ उद्योगाची पायाभरणी झाली. पुढे जाऊन हीच HMT लाखो भारतीयांच्या मनगटावर पोहोचणार होती आणि भारताच्या औद्योगिक इतिहासात एक नवं पर्व लिहिणार होती. त्यानंतर पुढे 1961 मध्ये HMTने बँगलोरमध्ये आपलं वॉच मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं आणि त्याच वर्षी भारताच्या पहिल्या स्वदेशी रिस्ट वॉचचा जन्म झाला. तिचं नाव होतं जनता. विशेष म्हणजे या घड्याळाचं लॉन्च स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. खरं तर सिंपल, ड्युरेबल आणि रिलायबल डिझाईन या जोरावर HMTची घड्याळं काही वर्षातच लोकांना आवडायला लागली आणि त्यांच्या आयुष्याचा भाग बनली. त्या काळात एखाद्याला HMTचं घड्याळ भेट देणं ही प्रतिष्ठेची गोष्ट मानली जायची. मुलगा 10वी पास झाला की त्याला जनता घड्याळ मिळायचंच. नोकरी लागली की HMT घड्याळ, आणि लग्नात तर नवऱ्या मुलासाठी HMTची घड्याळं खास भेट म्हणून दिली जायची. पण हे यश एका रात्रीत मिळालेलं नव्हतं. पडद्यामागे HMTची मार्केटिंग टीम प्रचंड मेहनत घेत होती. कंपनीचे कर्मचारी घड्याळं मिनी व्हॅन्समध्ये भरून शहरोशहरी फिरत होते. गावोगावी जाऊन लोकांपर्यंत HMT पोहोचवत होते. एवढंच काय तर अनेक ठिकाणी प्रोजेक्टर आणि पडदा लावून लोकांना चित्रपट दाखवले जायचे आणि त्या काळातले सुपरस्टार राजेश खन्ना आणि इतर लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमायचे. पण कंपनीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता. चित्रपटाच्या इंटरव्हलमध्ये HMTच्या घड्याळांच्या जाहिराती दाखवल्या जायच्या आणि त्यातून लोकांना ही घड्याळं विकली जायची. त्यानंतर हळूहळू HMTने अनेक नवीन मॉडेल्स बाजारात आणली. सुजाता, कोहिनूर, सोना, रजत आणि ही नावं तर लोकांना विशेष आवडायची. त्यानंतर तरुण, नूतन, प्रिया, निशात, राखी, अविनाश, झलक अशी अनेक घड्याळं लॉन्च करण्यात आली. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या सगळ्या घड्याळांची नावं भारतीय होती आणि मनगटावर HMT बांधणं म्हणजे अभिमानाची गोष्ट मानली जायची. पुढच्या काही वर्षात HMTने ट्रॅक्टर्स, प्रिंटिंग मशीन्स, मेटल फॉर्मिंग इक्विपमेंट्स, बेअरिंग आणि इतर अनेक उद्योगांमध्ये सुद्धा पाऊल टाकलं. पण HMTला जी लोकप्रियता आणि यश वॉच बिझनेसमध्ये मिळालं
तसं यश कंपनीच्या इतर कोणत्याही व्यवसायाला मिळालं नाही. मात्र या यशामागे काही कमकुवत बाजूही लपलेल्या होत्या आणि पुढे जाऊन याच कमकुवत गोष्टी HMTच्या अधोगतीचं कारण ठरणार होत्या. सुरुवातीच्या काळात कंपनी मोठ्या प्रमाणावर जॅपनीज टेक्नॉलॉजी आणि विदेशी कॉम्पोनंट्सवर अवलंबून होती. दुसरीकडे HMTची लोकप्रियता इतकी वाढली होती की कंपनीकडे येणारी डिमांड पूर्ण करणं कठीण होत होतं. लोक घड्याळांसाठी आगाऊ बुकिंग करत होते, पण तरीही त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागत होती. या काळात बाजारात जवळपास 50 लाख घड्याळांची मागणी होती, पण HMT वर्षाला अवघी 10 लाख घड्याळं तयार करू शकत होती. मात्र HMTने या अडचणींना स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. कंपनीने रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच R&D वर सातत्याने काम सुरू ठेवलं आणि याच काळात HMTने पारंपरिक मेकॅनिकल वॉचेसच्या पुढे जात ऑटोमॅटिक डे डेट वॉचेस बाजारात आणले. त्याचबरोबर प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आणि आवश्यक कॉम्पोनंट्स देशातच तयार करण्यासाठी HMTने भारताच्या विविध भागांमध्ये नवीन फॅक्टरीज उभारल्या. त्यानंतर सप्लाय चेन मजबूत करण्यात आली आणि हळूहळू HMTने घड्याळ निर्मितीचं तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात केलं आणि एकेकाळी विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली कंपनी स्वतःच्या पायावर उभी राहिली. पुढे परिस्थिती अशी बदलली की HMTच्या घड्याळांमध्ये लागणारे जवळपास 100% कॉम्पोनंट्स भारतातच तयार होऊ लागले. याच यशाचं प्रतिबिंब कंपनीच्या आर्थिक कामगिरीत सुद्धा दिसू लागलं. त्यानंतर 1975-1976 या फायनान्शियल इयरमध्ये HMTने विक्रमी टर्नओव्हर नोंदवला. कंपनीच्या या यशाचं कौतुक करण्यासाठी फिल्म डिव्हिजनने टाइम इज HMT टाइम नावाची एक शॉर्ट फिल्म सुद्धा बनवली होती. HMTच्या यशाची चर्चा देशभर होत असताना कंपनी सतत नवीन प्रयोग सुद्धा करत होती. 1970च्या दशकात फिल्म्स डिव्हिजनने जी टाइम इज HMT टाइम या नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली होती. या चित्रपटात HMTची घड्याळं कशी तयार होतात हे दाखवण्यात आलं होतं. घड्याळांच्या छोट्यात छोट्या प्लांट्समध्ये सुद्धा जुळाजुळव अगदी मॉडर्न हॉस्पिटल सारख्या स्वच्छ डस्ट प्रूफ आणि एअर कंडिशन रूम्समध्ये केली जात होती. त्या काळात ही गोष्टच लोकांसाठी आश्चर्याची होती आणि हॉस्पिटलचा विषय निघालाच आहे तर HMTने फक्त सर्वसामान्यांसाठी नाही तर वेगवेगळ्या गरजांसाठी खास घड्याळं तयार केली होती. म्हणजेच डॉक्टर्स आणि नर्सेससाठी लेपल वॉचेस बनवण्यात आली होती. दृष्टीहीन व्यक्तींसाठी ब्रेल वॉचेस तयार करण्यात आली होती. नवविवाहित जोडप्यांसाठी हिज अँड हर वॉच सेट बाजारात आणले होते आणि तरुणांसाठी वॉटरप्रूफ पायलट वॉचेस तयार करण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण मुलांसाठी स्टायलिश आणि बजेट फ्रेंडली वॉचेस लॉन्च करण्यात आली. पण HMT फक्त मनगटी घड्याळांपुरती मर्यादित राहिलं नाही तर कंपनीने फ्लोरल क्लॉक्स, सोलार क्लॉक्स, इंटरनॅशनल क्लॉक्स, मास्टर स्लेव्ह क्लॉक्स आणि टॉवर क्लॉक्स सारखी मोठी आणि विशेष घड्याळं सुद्धा तयार केली. बँगलोर मधल्या प्रसिद्ध लालबाग गार्डन मध्ये सुद्धा उभारलेलं HMTचं गार्डन क्लॉक आजही पर्यटकांचं आकर्षण आहे. या सगळ्यामुळे HMTची लोकप्रियता इतकी वाढली होती की 1980च्या दशकापर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या जवळपास 90% घड्याळांवर HMT हेच नाव दिसत होतं. टाइम स्टार, ऑयलिन आणि इतर स्पर्धक कंपन्या मिळून उरलेल्या 10% बाजारातच मर्यादित राहिल्या होत्या. त्यानंतर लिबरलायझेशनच्या अगदी आधी HMT दरवर्षी तब्बल 70 लाख घड्याळं तयार करत होती. म्हणजे साधा हिशोब केला तर कंपनी दररोज जवळपास 19,000 घड्याळं तयार करत होती. पण एक काळ असा देखील आला जेव्हा वर्षाला लाखो घड्याळं बनवणारी HMT दिवसाला अवघी 50 ते 80 घड्याळं तयार करू लागली आणि या अधोगतीची सुरुवात झाली ती 1980च्या दशकाच्या मध्यात. कारण 1984 मध्ये टाटा ग्रुप आणि टिडको म्हणजेच तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यामध्ये एक जॉईंट व्हेंचर करार झाला आणि या करारातून जन्म झाला एका अशा कंपनीचा जिने पुढे जाऊन HMTचं संपूर्ण समीकरण बदलून टाकलं. त्या कंपनीचं नाव होतं टायटन. सुरुवातीला टायटनमुळे HMTला फारसा धोका वाटत नव्हता कारण बाजारावर अजूनही HMTचीच मजबूत पकड होती. पण टायटनचा खरा प्लॅन काही वेगळाच होता. कंपनीने HMT मधले सर्वोत्तम इंजिनियर्स, टेक्निशियन्स आणि सिनियर एक्झिक्युटिव्हज यांना आपल्या कंपनीत आणायला सुरुवात केली आणि काही वर्षातच HMTचे तब्बल 350 अनुभवी इंजिनियर्स आणि हाय लेव्हल एक्झिक्युटिव्हज टायटनमध्ये रुजू झाले. HMTच्या या यशामागचं ज्ञान, अनुभव आणि तांत्रिक कौशल्य हळूहळू टायटनकडे गेलं आणि याच लोकांच्या सल्ल्याने टायटनने एक मोठा निर्णय घेतला. कंपनीने पारंपरिक मेकॅनिकल वॉचेस ऐवजी आधुनिक क्वार्ट्स वॉचेसवर लक्ष केंद्रित केलं. त्या काळापर्यंत बहुतेक भारतीय मेकॅनिकल वॉचेस वापरत होते. या घड्याळांना वेळोवेळी चावी द्यावी लागायची, त्यामुळे नाहीतर ते थांबायचं. पण क्वार्ट्स वॉचेस पूर्णपणे वेगळी होती. ही घड्याळं बॅटरीवर चालत होती, त्या अधिक अचूक वेळ दाखवत होत्या आणि त्यांचा मेंटेनन्स सुद्धा कमी होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तयार करणं मेकॅनिकल वॉचेसपेक्षा खूप सोपं
सोपं आणि स्वस्त होतं. याच काळात सरकारने क्वार्ट्ज वॉचेससाठी लागणारे महत्त्वाचे कॉम्पोनंट्स आयात करण्याचे निर्बंध सुद्धा हटवले आणि इथूनच भारतीय घड्याळ बाजारात मोठा बदल सुरू झाला. हळूहळू ग्राहक मेकॅनिकल वॉचेस सोडून क्वार्ट्ज वॉचेसकडे वळू लागले. बाजारात बदल होत होता, ग्राहक बदलत होते, टेक्नॉलॉजी बदलत होती, पण HMT मात्र अजूनही जुन्याच पद्धतींना घट्ट धरून बसली होती आणि इथूनच सुरू झाला HMTच्या उताराचा खरा प्रवास. पण बाजारात सुरू झालेल्या क्वार्ट्ज रेव्होल्यूशनची एक गंमत होती, ती म्हणजे भारतातलं पहिलं क्वार्ट्ज वॉच खरं तर टायटनने नाही तर HMTनेच लॉन्च केलं होतं. मग प्रश्न असा पडतो, जर HMT पहिली होती तर टायटन पुढे कशी गेली? यामागचं कारण होतं किंमत. त्या काळात क्वार्ट्ज वॉचेससाठी लागणाऱ्या कॉम्पोनंट्सच्या इम्पोर्टवर अनेक वर्ष निर्बंध होते. त्यामुळे HMTची क्वार्ट्ज वॉचेस खूप महाग पडत होती. सामान्य ग्राहकांपर्यंत ती पोहोचू शकली नाहीत आणि त्यांना अपेक्षित प्रतिसाद सुद्धा मिळाला नाही. पण त्याहून मोठी चूक ही HMT कडून सुद्धा झाली. कंपनीला वाटलं की क्वार्ट्ज टेक्नॉलॉजीमध्ये फारसं भविष्य नाहीये आणि मेकॅनिकल वॉचेसवरच लक्ष केंद्रित करायला हवं. ही चूक पुढे महागात पडली आणि 1990च्या दशकात HMTने आपली चूक लक्षात आली आणि कंपनीने पुन्हा क्वार्ट्ज वॉचेसकडे वळण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण बाजारातल्या मार्केट लीडरची जागा आता टायटनने घेतली होती. याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक आकडेवारीत सुद्धा दिसू लागला. 1994 मध्ये HMTला पहिल्यांदाच तब्बल 90 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आणि त्याच काळात लिबरलायझेशनमुळे भारतीय बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी खुली झाली. जपानची सिटीजन सारखी ब्रँड्स परवडणारे क्वार्ट्ज वॉचेस घेऊन भारतीय बाजारात उतरली, तर श्रीमंत ग्राहकांसाठी ओमेगा आणि रॉलेक्स सारखी स्विस लक्झरी ब्रँड्स उपलब्ध झाले. म्हणजे HMTचा मध्यमवर्गीय ग्राहक सुद्धा निघून जात होता आणि प्रीमियम ग्राहक सुद्धा. पण HMTच्या अधोगती मागे फक्त कॉम्पिटिशन जबाबदार नव्हती. खरी समस्या कंपनीच्या आत सुरू झाली होती. 1990च्या दशकात HMT मध्ये खराब मॅनेजमेंट आणि भ्रष्टाचार यांचा प्रभाव वाढू लागला आणि कंपनीत काम केलेल्या अनेक माजी कर्मचाऱ्यांच्या मते सरकारी कार्यालयांमध्ये दिसणारे गुंतागुंतीचे नियम आणि निर्णय घेण्यात होणारा विलंब यामुळे HMTची डिसिजन मेकिंग प्रोसेस खूपच संथ झाली होती. बाजारात नवीन ट्रेंड आला तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी HMTला महिने लागत होते आणि तोपर्यंत स्पर्धक कंपन्या पुढे निघून गेलेल्या असायच्या. 2001 नंतर सरकारने HMTच्या बजेटमध्ये सुद्धा मोठी कपात करायला सुरुवात केली. कंपनीकडे चांगले इंजिनियर्स होते, ट्रेनिंग फॅसिलिटीज होत्या, अनुभव होता, पण डिसिप्लिन, कमिटमेंट्स आणि टीम स्पिरिट यांचा अभाव जाणवू लागला. परिणामी कंपनी आपल्या रिसोर्सेसचा योग्य वापर करू शकली नाही आणि इनोव्हेशनच्या शर्यतीत मागे पडत गेली. एकेकाळी HMTला एका इमोशन्स सारखं ॲडव्हर्टाईज केलं जायचं. HMT म्हणजे विश्वास, HMT म्हणजे वेळेचं महत्त्व, HMT म्हणजे भारतीय अभिमान. पण काळ बदलत होता. आता घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्याचं साधन राहिलं नव्हतं. ते फॅशन स्टेटमेंट बनलं होतं. लोकांना फक्त अचूक वेळ नको होती, तर स्टायलिश डिझाईन, प्रीमियम लुक आणि अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग सुद्धा हवी होती. आणि हेच टायटन आणि इतर कंपन्यांनी ओळखलं. पण HMTने डिझाईनमध्ये पुरेशी गुंतवणूक केली नाही, पॅकेजिंगकडे सुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. विशेष म्हणजे देशातल्या सर्वात मोठा ग्राहक वर्ग असलेल्या यूथ आणि टीनेजर्सना सुद्धा आकर्षित करण्यासाठी HMT अपयशी ठरली आणि मग जे होणार होतं तेच झालं. कंपनीचा मार्केट शेअर घसरू लागला, सेल्स कमी होऊ लागल्या आणि तोटा वाढत गेला. परिस्थिती इतकी वाईट झाली की कर्मचाऱ्यांना पगार देणं सुद्धा कठीण होऊ लागलं. त्यामुळे 2012-2013 या फायनान्शियल इयरमध्ये HMTची कमाई होती अवघी 11 कोटी रुपये, पण तोटा होता तब्बल 242 कोटी रुपये. त्याच वर्षी टायटनने 1675 कोटी रुपयांचा विक्रमी सेल नोंदवला होता आणि एकेकाळी दिवसाला जवळपास 19,000 घड्याळं तयार करणारी HMT 2014 पर्यंत दिवसाला अवघी 50 ते 80 घड्याळं तयार करण्याच्या अवस्थेत पोहोचली. आणि शेवटी जेव्हा कंपनीचा एकूण तोटा 2,580 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, तेव्हा सरकारने कठोर निर्णय घेतला आणि 2016 मध्ये HMT वॉचचा शेवटचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील बंद करण्यात आला. हजारो कर्मचाऱ्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम देण्यात आली आणि कंपनीची अधिकृत वेबसाईट देखील बंद करण्यात आली. आणि अशा प्रकारे भारताच्या पहिल्या स्वदेशी वॉच कंपनीचा प्रवास 2016 मध्ये थांबला. पण ही गोष्ट इथे संपत नाही, कारण HMT कधीच फक्त एक कंपनी नव्हती, ती अनेक भारतीयांच्या आठवणींचा भाग होती. आजही सोशल मीडियावर HMT कलेक्टर्स आणि फॅन क्लब्स आहेत. अनेकांसाठी HMTचे जुने मॉडेल्स म्हणजे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीयेत. आणि याच चाहत्यांच्या आग्रहामुळे 2019 मध्ये HMTने पुन्हा एकदा घड्याळाचं प्रोडक्शन सुरू केलं, मात्र यावेळी खूप छोट्या प्रमाणावर. आजही HMT आपल्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे क्वार्ट्ज, ऑटोमॅटिक आणि मेकॅनिकल वॉचेस विकते, पण एकेकाळी तिची स्वदेशी ओळख आता जवळपास नाहीशी झाली, कारण आज वापरले जाणारे बहुतेक पार्ट्स हे फॉरेन कंपनीज आणि थर्ड पार्टी सप्लायर्सकडून घेतले जातात. आणि तरीसुद्धा जुन्या HMT घड्याळांची
टिकटिक आजही अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहे. कारण काही घड्याळ वेळ दाखवत नाही तर ती संपूर्ण पिढीला रिप्रेझेंट करतात.